सुस्वागतम सुस्वागतम। प्रथम त्या विश्वाच्या आराधनावर गणपती गजाननास त्रिवार वंदन करून या वागलाट गावच्या माझ्या नवला देवीला स्मरून या गावातील मल्लिकार्जुन देवाला वंदन करून महाराष्ट्राच्या आराधनावर हिंदवी स्वराज्य संस्थापक विश्ववंदनीय बहुजन प्रतिपालक परस्त्रीस मात्या समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना चरणी मानाचा मुद्रा करतो। तसेच आदरणीय वंदनीय हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी त्रिवार मानाचा मुद्रा करतो। मला या कामासाठी ते लाभले ती शाखा आहे बाप्पा मोरया नृत्यकला पथक पेंढखाली चिमटेवाडी याचे मनपूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे मला साथ करतात ते बँजो मास्टर नरेश गुरव
ढोलकीपट्टू सुरेश खाके, प्रशांत गुरव, पॅडवादक साई खवाळी, कीबोर्ड जयेश मालक यांचे सुद्धा मनापासून आभार. त्याचप्रमाणे माझ्या बसल्या लाडक्या रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबिके गौरी नारायणी नमोस्तुते. वास्तवन गातोय, लक्ष असू द्या. नवकोटी लेकरांची ती माय पाहिली, नवकोटी लेकरांची ती माय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली.
धन्य झाली माझी ती गुरु माऊली, धन्य झाली माझी ती गुरु माऊली. तिच्या कृपेमुळे आज धन्य सावली, 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 तिच्या कृपेमुळे आज धन्य सावली. बोल श्री गणपती गजानन महाराज गावदेवी माते नवला देवी माते अखंड हरदा चोलीचा विजय असो. दत्ता कराटे गुरु रमेश गुरव वास्ता बोल छत्रपती महाराज की जय. गणपती बाप्पा आणि मंगल मूर्ती. आकाश धरती हे सागर किनारे तुझ्या दर्शनाला हे आतुर सारे. तुझ्या या कृपेने धरतील सारे रणी धाव घेरे तू मोरया रे. दर्शनात रंगले हे भक्तजन गुलालाची उधळण आहे अन ढोल ताशाच्या गजरात देवा तुझे स्वागत आहे. दुःख दरिद्र्यावर देवा तुझ्या मायेची झालर आहे अन संकट समयी तारणारा माझा देव गणराज आहे. म्हणून काय म्हणायचं बुवा लक्षात घ्या. भाद्रपद चतुर्थीला होते आगमन थाटात, भाद्रपद चतुर्थीला होते आगमन थाटात. ढोलकाच्या गजरात तुला बसवीन मकरात, ढोलकाच्या गजरात तुला बसवीन मकरात. तुला
मकरात ढोल ताशाच्या गजरात तुला मस्तीनं मकरात केले भक्तीनं पूजन मन झाले प्रसन्न काम घेता तुझे ओटी न जाती रे पडून मन झाले आनंदित मन झाले आनंदित गंग भजन आरतीत मन झाले आनंदित गंग भजन आरतीत ढोल ताशाच्या गजरात तुला मस्तीनं मकरात ढोल ताशाच्या गजरात तुला मस्तीनं मकरात माझ्या पदाच्या तुरटीला मोठे आगमन ढाढात माझ्या पदाच्या तुरटीला मोठे आगमन ढाढात ढोल ताशाच्या गजरात तुला मस्तीनं मकरात ढोल ताशाच्या गजरात तुला मस्तीनं मकरात भागवताच्या तोडीला होते आगमन राजात भागवताच्या तोडीला होते आगमन राजात ढोल ताशाच्या गजरात तुला मस्तीनं मकरात ढोल ताशाच्या गजरात तुला मस्तीनं मकरात बारी चालू वा स्तवन झालं गण झाला गवळणीच्या बारी आल्यावर तुम्ही म्हणताय आता खऱ्या अर्थाने बारी चालू झाली म्हणजे अगोदर काय नमन करत होतात काय बुवा आधी म्हणताय गवलन अय बुवा अगं ये गवलनी अरे काय गवलन गवलन करताय सुशिक्षित वर्ग आहे हा सगळा गवलन अरे माझ्या बुवाला ताप भरल कशाला ताप ही गवलन बघून असू दे मोठा अर्जुन हो तो अर्जुन बाजूला राहू दे अर्जुन भजन म्हणताय भजन तो भजन करायला गेलाय आज तो स्वराधीश आहे त्याची तुम्हाला नाही साथ तुम्हाला भेटायचा पण नाही तो कुठे काय गातोय ते अरे अर्जुन अर्जुन आहे तो महाभारतात नाही कोणाला भेटला तो तुम्हाला काय भेटणार तो विषय लावू दे त्याच्यानंतर बुवा काय म्हणतात बरं पैसा आलं ओ कशा दुसऱ्यांची कॉपी करताय स्वतःच घ्या दुसऱ्याचं उष्ट नाही खायचं ते लांबोरी बुवाला शोभत जसा हिंदी गाण्याचा माई संजय जोशी बुवा तसं तो लांबोरी बुवा शब्दांचा जादूगर लांबोरी बुवा ते तुम्हाला नाही जमायचं उगाच काहीतरी पैसा आले ह्या वाले त्या वाले ते नाही बोलायचं काय उगाच उष्ट खायचं दुसऱ्याचं बुवा म्हणाले परत बरंच काय काय परत म्हणाले बुवा म्हणतात की फिरतो ऐसा तैसा मी ऐसा करीन वैसा करीन अरे कुठं काय ऐसा करीन वैसा करीन काढूया 100% बुवाची हजेरी 100% घ्यायचीच आहे तुम्ही काय त्याबद्दल वाद नाही हा आता गवळण इकडे वळूया बुवा म्हणतात कान्हा लांब नाही राधे लांबून आले हो बरोबर आहे वही राधा लांबूनच यायची कान्हाकडे कान्हा तिच्याकडे जायचा तो दही दूध चोरायला पण त्या प्रेमासाठी राधा कान्हाजवळ यायची बरोबर आहे तुमचं शब्द बरोबर आहे की कान्हा राधा लांबून आले कान्हासाठी भेटायला असू द्या पुढे थोडं बोलूया बुवांना बोलून घेतो आज या
विद्येची खोड मी काढणार आहे. हिचे दही दूध लोणी मी खाणार आहे. बंद करून व्यापार या राधेला आज रडवणार आहे. ही येऊन लाडाला, ही येऊन लाडाला राधा जविनवणार आहे. पण माझा कान्हा लय भारी या राधेला रडवणार आहे. मुंबईच्या बारीला म्हणाले होते हे काळा, हा बुवा काळा, म्हणून म्हणतोय बुवा रंगावरी जाऊ नको माझ्या, तू म्हणतेस आहे मी काळा. अगं हे राधे रंगावरी जाऊ नको माझ्या, तू म्हणतेस आहे मी काळा. मग कशा पायी ठेवते या कानावर डोळा. अग हा काना माझा ध्यानात ठेव, हा काना माझा ध्यानात ठेव. राधे नाही साधा नि भोळा. अग तुझ्या साडीचा करीन चोळा नि मोळा, तुझ्या रंगाचा करीन चोळा नि मोळा. म्हणून काय म्हणायचं आहे, लक्ष असू द्या गळून इकडे बुवा. रिक्षात बसली, टॅक्सीत बसली, रिक्षात बसली, टॅक्सीत बसली, कितींदा बसली बोटीमध्ये. अहो नागवान्या मला फिरायला, बेंगलोर गोवाने ओठी मध्ये. व लक्ष असू द्या, शास्त्र आधारे गवळण आहे, काहीतरी गैरसमज करून घेऊ नका. वाजली मुरली सुदबुद हरली, वाजली मुरली सुदबुद हरली. यमुना नदीच्या काठावर अग बारीक लक्ष तुझं हाय, हा तुझं माझ्याच ओठावर. बारीक लक्ष तुझं हाय, तुझं माझ्याच ओठावर. नुसता कुठली वाजत असतो बासरी, आणि त्या बासरीमधून जे स्वर निघतात ते कानाच्या ओठातून बाहेर पडतात, आणि त्या गाण्याचं लक्ष त्या ओठाकडे असतो, त्या ओठातून स्वर बाहेर पडतात. म्हणून म्हणायचं वाजली मोरली सुदबुद हरली, वाजली मोरली सुदबुद हरली. यमुना नदीच्या काठावर बारीक लक्ष तुझं हाय, बारीक लक्ष तुझं हाय, तुझं माझं हाय. माझी आहे म्हणून मी सांगतो, बाबू तू वेड्यासारखी, नको बाबू तू वेड्यासारखी, नको बाबू तू वेड्यासारखी. किती ताळे नको बाबू तू वेड्यासारखी, नको बाबू तू वेड्यासारखी, नको बाबू तू वेड्यासारखी. किती ताळे कांचीला व्हायला समजलं नाही मी परकी, समजलं नाही मी परकी, समजलं नाही परकी. अगं हाय तुझं ध्यान देवापासून, हाय तुझं ध्यान देवापासून, मुरलीवरच्या बोटावर. बारीक लक्ष तुझं हाय, बारीक लक्ष तुझं हाय, तुझं माझ्या बोटावर. बारीक लक्ष तुझं हाय,
गेली भजी तुझी दिसता नाही नाव गेली झाली बघाई राधा नाही राज काही खाव बारीक लक्ष तुझं गहाय बारीक लक्ष तुझं गहाय माझ्या तोंडावरी बारीक लक्ष तुझं गहाय तुझं बारीक लक्ष तुझं गहाय तुझं स्तवन गण गवळण झालंय. शास्त्रांतर प्रश्नाचं उत्तर तुम्ही जो प्रश्न दिला होता त्या प्रश्नाचं माझ्या वाचनात गेलेलं उत्तर ते तुम्हाला मी सांगतोय. ब्रह्मवृंदाचा गर्वहरण करण्यासाठी संत जनाबाईने गायीच्या वासराच्या मुखातून वेद वदवले. ब्रह्मवृंदाचा गर्वहरण करण्यासाठी संत बहिणाबाईने गायीच्या वासराच्या मुखातून वेद बोलवले व हे माझ्या वाचनात गेलेलं आहे ते तुम्हाला उत्तर सांगतोय. आणि माझा प्रश्न तुम्हाला प्रश्नाची प्रत दिलेली आहे. रसिकांच्या माहितीसाठी प्रश्न वाचून दाखवतो. श्री कार्तिक स्वामीने पृथ्वी प्रदक्षिणा केली. श्री कार्तिक स्वामीने पृथ्वी प्रदक्षिणा केली. त्याचप्रमाणे दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली, ती किती वेळा केली, प्रदक्षिणा करण्यासाठी त्याला किती वर्ष गेली व पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना किती ठिकाणी थांबावे लागले व त्या पृथ्वी प्रदक्षिणा करणाऱ्याचे उद्दिष्ट कोणते, हा बुवा प्रश्नात माझा प्रश्न आहे. तुम्हाला प्रत दिलेली आहे. मी रसिकांच्या माहितीसाठी वाचून दाखवलाय. तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी माझ्या वाचनात केलंय त्याप्रमाणे तुम्हाला सांगितलंय.
हॅलो आलेलं पारितोषिक असं दिवेला गरज तेल आणि वातीची आहे दिवेला गरज तेल आणि वातीची आहे शूराला गरज तलवारीच्या पातीची आहे नारीला गरज पुरुषाच्या जातीची आहे नारीला गरज पुरुषाच्या जातीची आहे पण बुवा तुम्हाला काही वाईट बोलत नाही कारण तुमची मजा एका रातीची आहे तुम्ही कलगीचे शाहीर काहो फिरताय गरगर तुम्ही कलगीचे शाहीर काहो फिरताय गरगर धरा गुरुचे चरण मग शोधावे पुराण धरा गुरुचे चरण मग शोधावे पुराण गुरुचे चरण गुरुचे
कैसा झाला सांगा सांगा ओ कवीराव शुद्ध कैसा झाला सांगा सांगा ओ कवीराव